मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय। 2 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर मी सरकारशी चर्चा करणार नाही अशा शब्दात त्यांनी इशारा दिलाय। तर जरांगेंनी भुजबळांचा उल्लेख बुजगावणं असा पुन्हा एकदा केलाय। एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याचं ऐकून मराठा आरक्षणाविषयी असा तसा निर्णय घेतला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मराठे राहणार नाहीत असा इशारा जरांगे पाटलांनी काल दिलाय। आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते तुमचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मराठेही सोडणार नाही। यांनी जर 1-2 दिवसात मागणी मान्य जर नाही केली ना, 1-2 दिवसातच म्हणतोय मी तुम्हाला, तर यांनी माझ्या गावात यायचंच नाही। एका मंत्र्याने आमदारांना माझ्या गावात यायचं नाही, अजिबात बंद, पुन्हा बंद। तर आज दुसऱ्या दिवशी मातोरीहून मराठे मुंबईकडे रवाना होतील। थंडी प्रचंड आहे तरी सुद्धा त्याची तमा न बाळगता डोंगरांमध्ये रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या यात्रेसाठी हे सगळे मराठे तयार झालेले दिसतात। आपण पाहतोय सध्याची ही महत्त्वाची अपडेट। काल या सगळ्या मराठा समाज बांधवांनी मुंबईकडे जाण्यासाठी कूच केली आहे आणि आता ते मातोरीहून रवाना होण्यासाठी निघालेले आहेत आणि अगदी अक्षरशः त्या ठिकाणी प्रचंड अशी थंडी आहे तरी सुद्धा त्याची तमा न बाळगता हे सगळे मराठे आरक्षणासाठी ते मिळवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय सांगाल? आपण पाहिलं मुंबईकडे आता सगळे हे निघालेले आहेत, थंडी प्रचंड आहे तरी सुद्धा त्याची काहीही काळजी न करता अक्षरशः डोंगरांमध्ये रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा हे सगळे सज्ज झालेत। काय सध्याची परिस्थिती आहे? मोहिनी, तिकडे अयोध्येमध्ये राम मंदिराचा सोहळा उद्यावर आलेला आहे आणि त्या सोहळ्याला प्रत्यक्ष जाता आलं नाही याची वेदना, याची खंत मराठ्यांमध्ये आहे आणि तोच उत्साह इथं पण आहे। कारण आपल्या संघर्षासाठी मुंबईला जायचंय या महत्त्वाच्या आकांक्षेपोटी हे सगळे मराठे मुंबईकडे रवाना होत असताना रात्री मात्र प्रचंड थंडी होती आणि ही कुडकुडत असलेली थंडी बाजूला सारत आता दुसऱ्या दिवशी मराठे मुंबईकडे कूच करण्यासाठी निघाले आहेत। तत्पूर्वी हा सगळा उत्साह दिसतो आहे। प्रत्येक जणांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मुंबईला येत असताना खाण्यापिण्यासकट आपल्या मनोरंजनाच्या साधनाची सुविधा सोबत असेल आणि तशाच पद्धतीनं लेझिम, हलगी, वेगवेगळे टाळ मृदुंग, भजनासाठीचं साहित्य या सगळ्या ठिकाणी आणलं आणि हे सगळे मराठे आता दुसऱ्या दिवशी मातोरीहून पुढे निघायला सज्ज झालेत। तत्पूर्वी ते या सगळ्या ठिकाणी लेझिम खेळत आहेत। आपण काही तरुणांना बोलूयात, काय सांगाल आता लेझिम खेळताय? हे लेझिमचा डाव आहे शेठ। या लेझिमच्या तालावर सरकारला नाचा वेळ लागणार नाही। इतके मराठी जमितात लेझिमच्या डावावरती, त्यामुळे सरकारला काहीच वेळ लागून जाणार नाही। एक मराठा लाख मराठा म्हणून तर म्हणतो सरकार से खडा तो मराठी बडा। सरकारला एवढीच विनंती, लवकरात लवकर मराठीला आरक्षण द्या, नाही तर खेळ कुणाला दाखवताय? हे खेळ सरकारला दाखवतो। सरकारला हे खेळ दाखवतो की असा मराठा इथे जमल्यावरती नाचून जातोय, मुंबईमध्ये आल्यावरती आरक्षण घेतल्याशिवाय मराठा माघार येणार नाही। बरं बरं बरं, डोळे लाल झालेत, रात्र झोप झाली नाही वाटतं? आम्ही रातभर झोपले नाही, थंडीच्या कडाक्यामध्ये आम्ही जागे आहोत। या सरकारला सांगू शकतो का थंडी कितीही असली आणि काही असली, वादळ वारं काही आलं तर हे मराठे मागे हटणार नाहीत। आम्ही सगळे तयारीने आलेलो आहोत आणि एका रात्री आम्ही सगळे थंडीमध्ये काढली आहे तरी आम्ही कोणालाच हटणार नाहीत मागे। आणि इथून पुढे बघा तुम्ही, आम्ही मराठे किती कोटींनी मराठे एक होणार आहेत, लाखोनी मराठे सगळे जण आहेत। जरांगे पाटील सांगितलं संघर्ष कसा आहे? संघर्ष कसा आहे? संघर्षाची इज व्हेरी डेंजरस। आणि सर सांगायचं म्हणजे की आज मराठी एवढे गरम झालेत की -डिग्री जरी तापमान गेलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आणि एवढ्याच उत्साहानं आम्ही मुंबईला जाणार। हे सगळे मराठे असे गरम झालेले आहेत आणि गरम होऊन मराठे मुंबईपर्यंत जाणार आहेत आणि सरकारला सांगणार आहे की आरक्षण दे। असा हा दुसरा दिवस आहे आणि थोड्याच वेळात या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल। अगदी अगदी नक्कीच माधव, अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या सगळ्यांमध्येच आहे आणि अगदी पक्का निर्धार सुद्धा दिसतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट्स।